परीक्षेत बसायची यावर्षी संधी दिली नाही, पण आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा दिल्या त्यामध्ये मी पास आहो हे साधारणतः यावरून लक्षात येतं. पण भाऊ, तुमची खरंच दिल्लीला जाण्याची इच्छा नव्हती? नाही, मला जाण्याची इच्छा नव्हती. याचं कारण साधं आहे. मी खरं तर महाविद्यालयात शिकत असताना मी लोकसभा लढवली 1989 मध्ये. बरं. तेव्हा तर मी एमफिलचा विद्यार्थी होतो. क्या एक स्वप्न होतं, एमकॉम मी फर्स्ट क्लासमध्ये पास केलं होतं. एमफिल फर्स्ट क्लासमध्ये पास करायचं आणि एखादी प्राध्यापकाची चांगली नोकरी बघायची, असं साधारणतः ते स्वप्न होतं. पण 89 मध्ये 84 मध्ये ज्या पद्धतीचा दारुण पराभव भारतीय जनता पार्टीचा देशात झाला तसाच आमच्याही मतदारसंघात झाला. तेव्हा आमच्या त्या भागातले जे आमचे श्रेष्ठ ज्येष्ठ नेते होते त्यांनी सांगितलं की आपण एका कॉलेजमध्ये जो छात्रसंघाचा अध्यक्ष होता त्याला संधी दिली पाहिजे. मग 89 मध्ये संधी दिली. ठीक आहे, तेव्हा मी 2 लक्ष मतं घेतली. वा. त्या काळामध्ये? त्या काळात. आणि लोकसभा लढवण्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनात कुठेही काही खेद नव्हता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मी इतका प्रभावित झालो. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर राज्याभिषेकाचे 350वं वर्ष जेव्हा साजरं केलं तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की वित्तमंत्री म्हणून मला वाटायचं की महाराष्ट्र सुजगाम सुफगाम धनसंपन्न झालं पाहिजे. आणि हे तर खरं आहे की तुमचा माझा महाराष्ट्र हा शक्तिशाली आहे. मग माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे परीस याच्यापेक्षा जास्त किमती आहे. की छत्रपती शिवाजी महाराजाचं या महाराष्ट्राला शेवटी किती तुम्ही धनसंपन्न झाले आणि किती विचारसंपन्न आहात हे दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. एखादा श्रीमंत आहे, वागणूक वाईट आहे, तर त्याचा त्या श्रीमंताचा काय देशाला उपयोग आहे? त्याची वागणूक वाईट आहे, माणुसकी नाही, माणुसकीचा गवगेश नाही. तशी ही श्रीमंती आहे. श्रीमंती स्वैराचारी असता कामा नये, ती संस्कारी असली पाहिजे. आणि श्रीमंती जशी महाराष्ट्राची संस्कारी व्हायची असेल तर त्यामागे एकच परीस आहे, ते म्हणजे राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज. जगातल्या कोणत्याही राजाचा अभ्यास करा, त्या राजाच्या नावाने राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजाचं रयतेचं राज्य होतं. आणि म्हणून मग मी त्याच्यात गुंतत गेलो. मी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे की मी लंडन जाऊन वागणं घेऊन आलो. तो एक अनुभव नक्कीच ऐकायला आवडेल. तो